नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम वर्ग 2 जमिनीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झालाय. या प्रश्नाच्या निकाली तोडग्यासाठी संघटनेचे पदाधिकारी रणजित गावडे, मार्गदर्शक रवी नाईक व अनिल रेगडे हे मुंबईतील आझाद मैदानावर अन्नत्याग आमरण उपोषणास बसल्यात. दरम्यान त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चंदगड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनात विष्णू कंगराळकर, आमरोळीचे सरपंच वाईंगडे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष निवृत्ती निवगिरे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने या आंदोलनास पूर्ण पाठिंबा जाहीर केला असल्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर यांनी सांगितले. हेरे सरंजाम वर्ग 2 प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून संबंधित शेतकरी व नागरिकांना न्याय मिळणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येते. संघटनेच्या वतीने इशारा देताना सांगण्यात आले की जर हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला गेला नाही तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातूनही बेधडक उपोषण आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदर आंदोलन व मागण्यांच्या संदर्भात चंदगडचे तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक चंदगड यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासनाने सकारात्मक भूमिका घेत शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हेरे सरंजाम वर्ग 2 प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय.